हा भाऊ. ते भाऊने हात केला जरा. कायचा भाऊ ते पेल राहते त्याला ओळख द्यावं लागत पुढं पडत ते बेवड त्याला बळच हात करायला लागत. बळत हात करत काय शिवायचं काम करत त्याच पुढं पडत दारू पिऊन आणि आपल्याला म्हणतो भाऊ भाऊ. कायचा भाऊ येतो 10 रुपयाला म्हणून भाऊ मानवला लागत त्याला. यायचं एवढं काय हात करत काय माहितीये. अरे हे नाही काय दारू साठी गाडी विकली काय राव. अरे मला बी तेच वाटत राहिलं काही आलं ते. ए जयेश इकडे. काय रे. अरे तू गाडी विकली वाटत. नाही ना आहे ना. अरे तू दारू साठी गाडी विकली. दारू साठी विकली ती गाडी. मला बी तेच अरे खोटं बोलतोय तू. तुझी गाडी विकली ना. तू गाडीसाठी दारू साठीच गाडी विकलेली. नाही रे. अरे तू दारूसाठी गाडी विकली त्यांनी. नाही इकडे. हा बोल ना भाऊ. अरे भाई 4 चौघात मग इज्जत नको काढू भाऊ. तुला माहित नाही मग काय इज्जत आहे. अरे काय इज्जत आहे तुझी मला माहित आहे ना. दारू साठी करतो तू सगळं. ते मी दारू पिऊ नयेत काही पिऊ मग इज्जत आहे 4 चौघामध्ये समाजामध्ये इज्जत आहे. अरे तुझी 4 चौघात इज्जत लगेच कळतीये. तू गाडी विकली आहे दारू साठी. अजून काय काय करणार तू दारू साठी. जाय बरं तू मला नको डोकं लावू तू जाय तो काम कर. अरे तिने गाडी दारू साठी विकलेली आहे. मला बी तेच वाटत. आता काय त्याला कोण इज्जत देईन त्या बेवड्याला. त्याला कोण इज्जत देईन बेवड्या. दारू साठी तिने गाडी विकली.